माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 9. प्रथम मृत आत्म्यास शांती लाभो. ओम श्री परमात्मने नमः. भाग 109. विष्णुभक्ती विष्णुपूजा. सूत शौनकांना सांगता सर्व लोकेकना तशा श्रीहरीची आराधना हीच सर्वांचे सार. पुरुष सुक्त म्हणत सहस्रशीर्ष पुरुष वगैरे 16 मंत्र 16 उपचार अर्पण केली तर ती संपूर्ण विश्वाची पूजा. जे विष्णूची पूजा करीत नाही ते ब्रह्मघाती समजावे. जर सर्व उपचाराने पूजा करण्याचे सामर्थ्य नसेल तर केवळ पाणी अर्पण केले तरी ते श्रीहरी त्या भक्ताला वैकुंठात नेतात. श्रीहरी जे देतील ते माता पिता अथवा अन्य कुणीही देऊ शकेल काय? आपले आचरण धर्मानुसार ठेवणे, विष्णूची पूजा करणे याशिवाय हरीला प्रसन्न करून घेण्यासाठी दुसरा मार्गच नाही. दान धर्म सुवासिक द्रव्य या सर्वांपेक्षा भक्तीने विष्णू प्रसन्न होतात. शास्त्राचे अध्ययन परिशीलन आणि चिंतन करून तत्वज्ञानी ऋषींनी एकच निर्णय दिला आहे, तो म्हणजे क्षणोक्षणी नारायणाचे ध्यान करीत जावे. मग अशा माणसाला आणखी काही करण्याची मुळीच गरज नाही. नारायणाला केलेला एक नमस्कार सुद्धा 66,000 तीर्थापेक्षा 16 पटीने श्रेष्ठ. मनाची ओढ जरी दुराचाराकडे असली तरी त्यावर हरी स्मरणापेक्षा मोठे प्रायश्चित्त नाही. आपापली कर्तव्य पार पाडीत असताना देखील येता जाता उठता बसता सुखात दुःखात झोपेत जागेपणी हसता खेळता विष्णू स्मरण करीत जावे. त्याचे ध्यान करणे हाच मोठा धर्म, तीच खरी तपश्चर्या, तेच खरे शौच असते. विष्णूचे ध्यान हेच श्रेष्ठ ध्यान होय. उपवास घडणे हीच तपस्या होय. ध्यान करणाऱ्या भक्ताला मधुसूदन कल्पनातील गोष्टी न मागता देतात. यज्ञ याग वगैरे कर्म उत्तम हे तर खरेच, तरी अनवधानाने त्यात उणीवा राहणे शक्य असते. ती हरिस्मरण केल्याने भरून निघते. ती कर्म सुफळ दर संपूर्ण होतात. हे वेदवचन पापाचरण करणाऱ्यांची केवळ ध्यानानेच शुद्धी होऊ शकते. ध्यान हा कर्म समूळ नष्ट करणारा योगाग्नी होय. योगी जन तेच करतात. हजारो वेळा गंगा स्नान केल्याने जेवढी पापे नाश पावतात तेवढी सर्व एक क्षणभंगूर हरीचे ध्यान केले असता नष्ट होतात. त्याला मोकळी काळापासून कधीही कोणतीही बाधा होत नसते. ज्यावेळी श्रीहरीचे ध्यान साधते ती वेळ वार नक्षत्र तिथी योग राशी लग्नसमय शुभदायक असतात. जेव्हा हरिस्मरण होत नाही तेच खरे नुकसान होय. तोच फार मोठा मूर्खपणा ठरतो. हृदयात गोविंद असला तर त्याच्यासाठी कलियुग हेच सत्ययुग बनते. पण तसे नसेल तर सत्ययुगात सुद्धा कलियुगाचे फळ मिळणार. ज्याच्या तोंडी सतत हरिनाम असते तोच खरोखर कृतकृत्य होय. हे मैत्रेय, जप होम पूजा अशा मार्गाद्वारे ज्याचे चित्त श्रीकृष्णचरणी आसक्त असते अशा भक्तासाठी इंद्रपद हे सुद्धा विघ्न ठरते. मग असा जो माणूस असतो तो प्रपंचात घाबरून देखील मुक्त वावरून देखील मुक्त होतो. त्याच्या पोटात सर्वाभूती क्षमा असते, दया असते. सर्वदा सर्वत्र कर्म करीत असताना जर का चित्त निलवर्ण हरिमय असले तर त्याचा नेहमीच जय होणार, लाभ होणार. पराजयाचे तर नावसुद्धा नको. ज्यांनी म्हणत तरी हरी साठवला आहे असे पशुपक्षी जीवजंतू हे देखील जेथे उद्धरून जातात तेथे माणसाचा उद्धार अवश्य होणार. वायुरूप वासुदेव रूप या वृक्षाची सावली गोठवून टाकण्या एवढी थंड नसते की जाळून टाकेल एवढी उष्ण नसते. मग तिच्याखाली विसावा का घेऊ नये? श्रीहरीचे चिंतन केल्याने दुर्वासांचा शाप बाधत नाही की इंद्राची सत्ता बाधत नाही. सूर्यमंडळाच्या मधोमध असलेल्या कमलासनावर बसलेल्या बाहुभूषणे मकरकुंडलेले आलेल्या मुकुटहार धारण केलेल्या शंखचक्र केलेल्या सोन्यासारखी अंगकांती असलेल्या विष्णूचे ध्यान करीत जावे. असे निरंतर ध्यान करणारा सतत पवित्रच असतो. मनाला जेवढा प्रपंच आवडतो तेवढाच जर का नारायण प्रिय होईल तर तो मुक्त का बरे होणार नाही? खरोखर ज्यामुळे गोविंद प्राप्त होतो तेच ज्ञान हरीच्या लीला जास्त ज्यात आहे तीच कथा. प्रभू प्रीत्यर्थ जे केले जाते तेच कर्म. हार कशाला? हरिनाम घेते तीच जीव धन्य होय. हरिमय चित्त धन्य. हरीची पूजा जे हात करतात ते हात धन्य होय. श्रीहरीला साष्टांग नमस्कार करण्यात मस्तकाचे सार्थक आहे. त्याची पूजा अर्चा करण्यात हाताचे त्यांचे गुण कृपा यांचे चिंतन करण्यात मनाचे भगवंताच्या गुणांचे स्तुती गायक करण्यात जिभेचे सार्थक होय. जर विष्णुभक्त आपली
कर्म ईश्वरांना करून अनासक्त बुद्धीने करेल तर कोणतेच कर्म त्याच्याकरिता बंधनकारक होणार नाही. राजा जसा राष्ट्राचा आधार, पिता बालकाचा आधार, धर्म प्राणीमात्राचा आधार, तसाच भगवंत चराचराचा आधार. भगवंताला जो नमन करतो तो तीर्थरूप बनतो. सर्व यातील हरिभक्तांविषयी जो पूज्य बुद्धी ठेवेल तो नरकात जाणार नाही. अरण्यातला वनवा ज्याप्रमाणे ओले सुके सर्वच जाळून टाकतो, त्याचप्रमाणे योग्याच्या हृदयातील विष्णू त्याची सर्व शुभाशुभ कर्म पुसून टाकतो. अशा भक्तांच्या जवळपास पाप कधीही फिरकत देखील नाही. अहो, नमघोषाचा पुत्र शिशुपाल याने तर वैरबुद्धीने कृष्णाचे चिंतन केले होते, तरी देखील तो विष्णुपदी गेला. मग प्रेम भक्तीपूर्वक जोरीची सेवा करेल त्याच्या बाबतीत जास्त काय सांगणार, तो मुक्त होणार यात शंकाच नाही. भाग 110 शिवकृत नृसिंह स्तोत्र. सुत म्हणाले, हे शौनकमुनी, आता तुम्हाला मी भगवान शिवशंकराने रचिलेले नरसिंहाचे स्तोत्र त्याची पूर्वपीठिका सांगतो, ती श्रवण करा. कोणी एकेकाळी सर्व मातृदेवतांनी एकत्र जमून शंकराला विनवले की त्या भुकेने व्याकुळ झाल्यामुळे विश्वातील देव दानव मानव यांच्यासह सर्व प्राण्यांना खाणार आहेत, तरी तशी अनुज्ञा मिळावी. तेव्हा शंकर म्हणाला, अहो मातृदेवतांनो, तुम्ही तर प्रजेचे रक्षक आहात, तरी असा पाप विचार मनातून काढून टाका पाहू. परंतु त्याला न जुमानता त्या सगळ्याजणी सर्व प्राण्यांना खाऊ लागल्या. असा तो भयंकर प्रकार पाहून शिवाने अनादी अनंतशा विश्वाचे मूळ कारण असलेल्या विष्णूच्या नरसिंह रूपाचे ध्यान केले. त्याची जीभ विषेप्रमाणे तळपत होती. त्याची जीभ वीजप्रमाणे तळपत असून मोठमोठ्या तीक्ष्ण दाढा, मानेवर आयाळ, किरीट, कुंडले धारण केलेला, कमरेला सोन्याचा कडदोरा, अंगकांती निळी, पायात रत्नपैंजन, गळ्यात पुष्पहार, तेज ब्रह्मांड. तेव्हा तो नृसिंह सिंहापुढे प्रगट झाला. त्याला नमस्कार करून शंकराने स्तुती गायली. हे जगतप्रभो नरसिंह रूपधारी दैत्येश्वर, हिरण्यकश्यपूला फाडून टाकणाऱ्या देवा, चमकदार वज्र नखांनी शोभित सुवर्णवर्ण जगद्गुरु पद्मनाभी, प्रलय काळाप्रमाणे गरजणाऱ्या कोटी सूर्यासारख्या तेजस्वी देवा, हजारो यम, कुबेर, इंद्र, चंद्र, रुद्र यांच्यापेक्षाही श्रेष्ठ पापविनाशक प्रभो, मुक्तिदायका, मी तुझला शरण आहे. शंकर पुढे विनंती करू लागला, हे देवेश्वरा, अंधकारासुराचा नाश करताना या मातृदेवतांना मीच जन्मास घातले, पण आता मात्र मला न जुमानता त्या विश्वाला खाऊ पाहत आहे. त्या माझीच अपत्य असल्यामुळे त्यांचे परिपत्य करण्यास माझे मन दजावत नाही. तेव्हा नरहरीने त्या उग्र चवताळलेल्या मातृकांचा संहार केला. तो अदृश्य झाला, जो रोज नियमाने इंद्रिय शमन करून या भृ नृसिंह स्तवनाचा पाठ करील त्याचे मनोरथ नरहरी पूर्ण करतील. मध्यांगणीच्या सूर्यासारखे डोळे, जळत्या अग्नीप्रमाणे मुख असणाऱ्या, आदिम मध्यस्थ रहित, सन्मान सनातन विश्वाचा आधार अशा नरसिंहाची ध्यान आव्हान यास या स्तोत्राने स्तुती करावी. भाग 111 कुलामृत स्तोत्र. सूत शौनकांना सांगू लागले, आता देवर्षी नारदांनी विचारल्या वरून शिवांनी त्यांना उपदेशिलेले जे कुलामृत त्या स्तोत्राचे मी कथन करतो ते ऐका. नारदांनी विचारले की हे त्रिप्रांतका, या जगात मनुष्य प्राणी शुभ अशुभ कर्म करीत काम क्रोध लोभ वासनांच्या पाशात अडकून पडतो, तर त्याची तत्काळ मुक्तता व्हावी याकरता तुम्ही काही उपाय सुचवा. शंकर म्हणाले, मुनिवर्य, जो अत्यंत गुप्त रहस्य मी आता उघड करतो. गवताच्या काळीपासून तो ब्रह्मदेवासकट चतुर्विध सृष्टी ज्याच्या मायेने मोहित होऊन गुंगीत वावरत राहते, त्या एकमेव विष्णूची कृपा करून जर एखादा झाला तो तेवढा त्या प्रपंचातून सुटतो, नाहीतर हा संसार देवाचाही पार करणे शक्य नाही. विषय भोग वैभवाची वस्ती यांनी उन्मत्त होऊन स्त्रिया, मुले, गोतावळा यात गुंतला जाऊन प्रत्येक जीव नाना प्रकारचे दुःख ओढून घेतो. मग जसा एखादा म्हातारा हत्तीस्थानासाठी गेला असताना वाहून जातो, तसे जीव प्रपंच सागरात कटांगळ्या खात बुडतात. जो मनुष्य वाचेने श्रीहरीच्या आळवीत नाही ते कदापि मुक्त होत नसतो. म्हणून विष्णूची सर्व प्रकारे मनपूर्वक आराधना करावी. त्या विष्णुरूप जन्म मृत्यूरहित विष्णूचे हृदयात हरघडी ध्यान करीत जावे.
सर्वांचा आधार आढळ सर्व व्यापक विष्णूचे ध्यान करणारा मुक्त होतो. तो विष्णू निर्विकल्प निराभास निष्कलंक परात्पर गुरु असून जाणीवेचा स्वामी आहे. एकाक्षरी विष्णूचे ओम ध्यान करावे. तो खरा जर शब्दाच्याही पलीकडे असून त्रिकालद्वष्टा लोकसाक्षी विश्वेश्वर परमश्रेष्ठ होय. ब्रह्मादी सर्व देव मुनी गंधर्व सिद्ध योगी त्याचीच सेवा करीत असतात. अशा त्या वरद विष्णूचे स्तवन मुक्ती विचणाऱ्या प्रत्येकाने करायला हवे. हे नारदा, जर निर्हेतुकपणे असे ध्यान सतत करशील तर तू सुद्धा त्या स्वास्तत्पदी जाशील का? शंकाच नको. हजार अश्वमेध यज्ञ वाजपेय यज्ञ यात होणे. विष्णूने केलेले क्षणभराचे ध्यान श्रेष्ठ, यापेक्षा अधिक सांगण्यासारखे काहीच नाही. असे शिवशंकराचे कथन श्रवण केल्यानंतर नारदांनी विष्णूची मनपूर्वक आराधना केली. ते परमपद प्राप्त केले. जो कोणी प्रयत्नाची पराकाष्ठा करून अविरत या स्तोत्राची आवर्तने करील त्याची कोट्यावधी जन्मीची पापे नासून जातील. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असून दिव्य सामर्थ्याने भरलेले स्वतः शंकरेशा ध्यानाची गोडी साखीत असतात. भाग 112 मृत्यू अष्टक स्तोत्र. सुतांचे निरूपण पुढे सुरू झाले. ते म्हणाले, हे शौनका, आता मार्कंडेय मुनीने प्रकट केलेले जे मृत्यूला दूर सारणारे स्तोत्र ते मी तुम्हाला सांगतो. ते स्तोत्र कोणते? मी दामोदराच्या चरणी लीन झालो तेव्हा मृत्यू माझे काय करील? अविकारी असूनही साकार होऊन शंख चक्रात येणाऱ्या अरोक्ष जनाच्या चरणी मी लीन, मग तो मृत्यू माझे काय करील? वराह वामन विष्णू नरसिंह जनार्दन माधवाच्या चरणी मी लीन, मग तो मृत्यू माझे काय करील? सनातनसा पुरुषा अधिबीज परमपवित्र जगतप्रभू लोकनाथाच्या चरणी मी लीन, त्यामुळे मृत्यू माझे काय करील? हजारो मस्तके असून निराकार साकार अशा पुरातन योग पुरुषाच्या चरणी मी लीन, तो मृत्यू माझे काय करील? सर्वभूतातील आत्मा यज्ञभोक्ता अयोनी संभय अशा विश्वरूप देवाला मी शरण, मग मृत्यू माझे काय करील? अशी मार्कंडेय मुनी विरचित स्थिती ऐकल्यावर हेमाचे दूत विष्णूदूतांकडून पळवून लावले जाता. या स्तोत्राने बुद्धिवान मार्कंडेयाने मृत्यूवर विजय मिळविला. राजवलोचन नरसिंहाची कृपा झाल्यावर त्या भक्तांसाठी अशक्य असे काहीच नाही. हे मृत्यू अष्टकसूत्र महापुण्यदायक, हे मृत्यूचा नाश करून मंगल. मार्कंडेय मुनींनी कल्याण व्हावे म्हणून खुद्द विष्णूने ते सांगितलेले. त्या स्तोत्राचा त्रिकाळ पाठ जर सुचिरभूत होऊन केला तर अपमृत्यू होत नाही. जो योगी आपल्या हृदयात पुराण पुरुष सनातन अप्रमेय सूर्याहून तेजोमेशा नारायणाचे ध्यान करतो तो मृत्यूला जिंकतो. अध्याय 113 अच्युत स्तोत्र. सूत शौनकांना म्हणाले, ब्रह्मदेवाने नारदाला उपदेशिलेले असे एक अच्युत स्तोत्र ते सर्व इच्छा पूर्ण करते, ते मी आता तुम्हाला ऐकवितो. नारद बोलले, हे पितामह अक्षय अव्यय वरदायन विष्णूची स्तुती मी कोणत्या प्रकारे करू ते मला कृपा करून सांग.